आणखी एक काम भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला देशाचे कनिष्ठ पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वात 12 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल केंद्रीय भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या सूचनेनुसार आपण सगळेजण पाहत असाल की संपूर्ण देशभर आणि महाराष्ट्रभर त्या त्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं लोकप्रतिनिधींना जिल्ह्याच्या प्रेससोबत एक प्रेस मीट म्हणजे पत्रकार परिषद करण्याच्या सूचना आहेत आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य भारतीय जनता पार्टीच्या सूचनेनुसार त्यांनी मागच्या 12 वर्षांमध्ये माननीय श्री नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने या देशातील जनतेसाठी मांडलेले वेगवेगळे विषय, वेगवेगळे रचनात्मक कार्य, वेगवेगळ्या योजना आणि त्याचा नागरिकांना या देशाच्या जनसामान्याला झालेला लाभ या विषयाची माहिती देण्यासाठीची प्रदेशाच्या सूचनेनुसारची आजची ही प्रेस आहे. या प्रेससाठी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशकडून माननीय आमदार श्री राणा जगदीशसिंह पाटील साहेब यांना या पत्रकार परिषदेसाठी आपण ही पत्रकार परिषद घ्यावी म्हणून प्रदेशाने सुचवलेला आहे. मी माननीय श्री राणादादांना विनंती करतो की आपण नरेंद्रभाई मोदी सरकारची 12 वर्ष भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील सरकारची 12 वर्ष विश्वास, विकास व जनकल्याण या विषयावर आपण ही पत्रकार परिषद घ्यावी. धन्यवाद. आपल्या सर्वांचं आणि पावसाचं स्वागत आहे. तुम्ही येताना पाऊस सुरू झाला, थोडीशी कंजूशी दिसते. आता दत्तभाऊने सांगितल्याप्रमाणे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना 12 वर्षापेक्षा जास्त कालावधी आता पंतप्रधान म्हणून झालेला आहे. लॉंगेस्ट सर्विंग प्राईम मिनिस्टर म्हणून आपल्या देशामध्ये त्यांना जनतेची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे आणि या परिस्थितीमध्ये आपल्याला सुरुवातीला सांगताना आनंद वाटतो की मॉर्निंग कन्सल्ट नावाची जी संस्था आहे त्याच्या माध्यमातून जगातल्या नेत्यांचा जो सर्वे करण्यात आला त्याच्यामध्ये 75% पसंती जी आहे ती आदरणीय मोदी साहेबांना मिळालेली आहे आणि स्वाभाविकपणे आपल्याला ही देखील कल्पना आहे की जवळजवळ 32 आंतरराष्ट्रीय सन्मान हे आदरणीय मोदी साहेबांना मिळालेले आहेत. मी सुरुवात या विषयाने यामुळे केली की त्यांनी केलेलं जे काम आहे देशामध्ये तर आपण बघितलंय, रोज पदोपदी आपण त्याचा अनुभव घेतोय. मग तो रस्ता ज्याचा आपण वापर करतोय, वीज जी आपल्याला अत्यावश्यक आहे, रेल्वेचं नेटवर्क आहे आणि खास करून डीबीटी सारख्या योजना आहेत. त्याच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत आदरणीय मोदी साहेबांनी केलेलं काम जे आहे, कामात आणलेली सुलभता जी आहे ही आपल्याला सर्वांना अनुभवायला मिळते. परिस्थिती आता अशी आहे की
अनेक राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, सलग सरकार आहे आणि फक्त भूमिपूजनच केलं जातं असं नाही, तर त्याच सत्तेतल्या लोकांच्या माध्यमातून लोकार्पण देखील केलं जातं. सांगण्यासारखे खूप सारे मुद्दे आहेत, बरेच मुद्दे मी आता सांगेन आणि त्यातले काही विषय असतील त्याबद्दलची आपल्याला टिप्पणी देखील आवर्जून मी देणार आहोत. आज आपल्या एनडीएच्या माध्यमातून 22 राज्यांमध्ये जनतेची सेवा करण्याची संधी ही उपलब्ध झालेली आहे आणि आश्वासनांपुरतं काही मर्यादित न राहता कामं जी आहेत ती होताना आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आता दिसत आहेत. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास हे फक्त शब्दांपुरतं मर्यादित आता राहिलेलं नाहीये. आपण बघताय प्रत्येक योजना जी आहे ती समाजातल्या सर्व घटकांसाठी आहे, सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी आहे आणि ती शेवटपर्यंत पोहोचते. अगदी आपल्या सन्मान योजना जी शेतकऱ्यांची किसान सन्मान योजना आहे त्याचा विषय असेल किंवा शौचालयाचा विषय असेल, घरकुलाचा विषय असेल, प्रत्येक मुद्द्यामध्ये देशभर योजना ज्या आहेत त्या पोहोचत आहेत. आरोग्याच्या योजना असतील, विम्याच्या योजना असतील, त्या सर्वांपर्यंत पोहोचत आहेत याची आपल्याला देखील कल्पना आहे आणि 100% लाभ जो आहे तो शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न केला जातोय याचं देखील मला आवर्जून आपल्याला सांगायचं. या 12 वर्षाच्या कालावधीमध्ये आणि खास करून गेल्या काही वर्षांमध्ये जी काही प्रगती झाली, आर्थिक प्रगती झाली, असं बोललं जातं की काही ठराविक लोकांपर्यंतच ही प्रगती सीमित राहिली, परंतु वास्तव असं आहे की साधारण 25 कोटी लोक हे दारिद्र्य रेषेच्या पलीकडे पुढे गेलेले आहेत आणि निश्चितपणे वेगवेगळ्या माध्यमातून त्यांचं जीवन जे आहे ते सुधारलेलं आहे. डीबीटीचा विषय आपल्याला कल्पना आहे, आपल्याला ही देखील कल्पना आहे की राजीव गांधी साहेब तेव्हा काय बोलले होते दिल्लीहून निघालेल्या रुपयाच्या बद्दल आणि आज आपल्याला थेट खात्यावरती पैसे मिळत आहेत. त्यामुळे देशाच्या तिजोरीचे साधारण 4.31 लाख कोटी एवढ्या मोठ्या रकमेची बचत झालेली आहे हे देखील मला आपल्याला इथे आवर्जून सांगायचं आहे. सीमेच्या बाबतीमध्ये, सीमा रक्षणाच्या बाबतीमध्ये आणि वाकड्या नजरेने आपल्या देशाकडे जे बघतात त्यांच्या बाबतीत घेतलेली भूमिका ही आपल्या सर्वांना माहिती आहे आणि आपल्याला याची देखील कल्पना आहे की सर्जिकल स्ट्राईक आणि हवाई हल्ल्यांच्या माध्यमातून आपण देश आता बदललेला आहे आणि प्रत्युत्तर देताना आपण काही विचार करत नाही जास्तीचा. पूर्ण ताकदीने जर कोणी चुकीचं वागलं तर त्याच्यावरती प्रतिक्रिया जी आहे ती फक्त शब्दांच्या पलीकडे जाऊन थेट त्या ठिकाणी पोहोचून घेतली जाते, प्रतिक्रिया दिली जाते हे देखील मी आपल्याला परत एकदा आठवण करून देऊ इच्छितो. पश्चिम बंगालमध्ये जे चालू होतं तिथे कटमनीवाला प्रकार, प्रचंड भ्रष्टाचार जो होता, दहशत जी होती ती देखील आता मिटलेली आहे आणि पश्चिम बंगाल आपल्याला कल्पना असेल की कलकत्ता कोलकाता हे जे आहे हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं हेडक्वार्टर होतं. एक वेगळं वैभव हे कलकत्ताला आणि वेस्ट बेंगॉलला होतं. ते वैभव त्या भागात परत एकदा आर्थिक वैभव आणून देण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. जनकल्याणाच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्याच्याविषयी आपल्या सर्वांना कल्पना आहे. कोविडच्या काळामध्ये जे कणखर आपल्या नेत्यांनी केलेलं काम जे आहे त्यांनी आपल्या शास्त्रज्ञांना जो विश्वास दिला आणि जे लागेल ते जे वाटेल ते उपलब्ध करून दिलं याची परत एकदा मी आपल्याला आठवण करून देतो. आणि त्या कालावधीमध्ये त्या कठीण परिस्थितीमध्ये आपण या सरकारच्या माध्यमातून बघितलं की फक्त वेगवेगळ्या किट्स आणि वॅक्सिनच्या पलीकडे जाऊन त्या कालावधीमध्ये 81 कोटी
नागरिकांना मोफत धान्य रेशन पुरवण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू करण्यात आली, अजूनही ती चालू आहे. आणि त्यामुळे आपल्या देशामध्ये कोणी भुकेलेला म्हणजे काय अन्न न खाता झोपला अशी परिस्थिती देशभरात कुठेच उरलेली नाहीये, हे देखील मला आपल्याला आवर्जून सांगायचं होतं. आयुष्यमान भारतचे 60 कोटीपेक्षा जास्त आरोग्य कार्ड जारी करण्यात आलेले आहेत आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना जी आहे ती साधारण 58 कोटी लोकांपर्यंत ही इन्शुरन्सची योजना देखील पोहोचलेली आहे. घराच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की घर हे कुठल्याही कुटुंबासाठी अतिशय महत्वाचं असतं आणि प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून 4 कोटीपेक्षा जास्त कुटुंबांना पक्की घरं उपलब्ध झालेली आहेत आणि ही प्रक्रिया आता निरंतर चालू आहे, याचं देखील आपल्याला निश्चितपणे माहिती असणार आहे. महिलांच्या उज्ज्वला गॅस योजनेच्या बाबतीत देखील आवर्जून आठवण करून द्यायचं मला की जवळजवळ 11 कोटी कुटुंबांपर्यंत महिलांपर्यंत आपल्या महिलांना गॅस कनेक्शन देऊन धुरापासून मुक्त करणं, त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या अनुषंगाने मोदी साहेबांनी हे अतिशय महत्वाचं काम पूर्ण देशामध्ये कुठल्याही जातीचा धर्माचा तसा विचार न करता सर्वांसाठी उपलब्ध करून दिले, हे मला नमूद करायचं आहे. जलजीवन मिशनचं काम हे आपल्याला कल्पना आहे. स्वच्छ भारतच्या माध्यमातून 12 कोटीपेक्षा जास्त शौचालय हे बांधले गेलेले आहेत आणि त्याचा खास करून महिलांच्या आरोग्यावरती आणि ग्रामीण भागातल्या देखील ओव्हरऑल सर्वंकष अशा आरोग्यावरती खूप मोठा चांगला परिणाम झालेला आहे, हे मला आपल्याला सांगायचं आहे. आपण अगदी आपल्या धाराशिव शहरामध्ये देखील बघितलं की जे पथ विक्रेते आहेत, म्हणजे फुटपाथवरती किंवा आपल्या गाड्यांवरती जे व्यवसाय करतात, ज्यांचं कोणीच त्यांना मदत अशी करत नसतं, खास करून बँका ज्यांना खासगी सावकाराकडनं किंवा कोणाकडनं तरी खूप जास्त व्याजदराने पैसे घ्यावे लागत होते, अशा लोकांसाठी प्रधानमंत्री स्वनिधी योजना सुरू झाली आणि जवळजवळ 74 लाख असे जे विक्रेते आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळाला. सुरुवातीला आपल्याला कल्पना आहे की 10,000 आणि नंतर ती रक्कम जी आहे पैसे व्यवस्थित परत केले तर अधिकची रक्कम देण्याचे देखील प्रयोजन त्या माध्यमातून झालं. मुद्रा योजना आहे, लहान व्यावसायिकांसाठीची योजना आहे, याचा देखील खूप मोठा लाभ झाला आणि आपली पंतप्रधान विश्वकर्मा योजना जी आहे त्याच्या माध्यमातून 30 लाखांपेक्षा जास्त लोकांना जो आहे फायदा झालेला आहे. किसान सन्मान योजनेच्या बाबतीत आपल्याला आकडेवारी माहितीच असणार आहे. 11 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये साधारण 4.3 लाख कोटी रुपये हे जमा झालेले आहेत आणि किसान क्रेडिट कार्डच्या बाबतीत देखील 4.30 कोटी रुपये जे ते जमा झालेले आहेत. किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या द्वारे 7 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना अंदाजे 10 लाख कोटी रुपयाचं परवडणारं कर्ज हे उपलब्ध करून देण्यात आले आणि मर्यादा देखील 3 वरून 5 पर्यंत करण्यात आली. लखपती निधी योजना हे नाव तर आपण ऐकलेलं आहे आणि त्याचा फायदा जो आहे तो 3 कोटीपेक्षा जास्त महिलांना देशभरामध्ये पोहोचलेला आहे. त्याचा देखील उल्लेख मला इथे आवर्जून करायचा होता आणि महिलांसाठीच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्यांचं भविष्य सुरक्षित व्हावं यासाठीच्या वेगवेगळ्या योजना आहेत. सुकन्या समृद्धी योजना, त्याच्यामध्ये 4.5 कोटीपेक्षा जास्त खाती उघडण्यात आलेली आहे आणि एक आता वेगळा विषय देखील आपल्या सर्वांच्या समोर मांडायचा आहे, तो म्हणजे सुरक्षा दल जे आहे, सुरक्षा दलामध्ये अधिकारी महिला अधिकाऱ्यांची संख्या जी आहे ती केवळ 3,000 होती, ती आता वाढून 11,000 पर्यंत पोहोचलेली आहे. खूप मोठा तो
फरक आपल्याला जाणवण्यासारखा तो मोठा फरक झालेला आहे. पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना याच्यामध्ये 1 कोटीपेक्षा जास्त घरांच्या छतावर हे सौर ऊर्जेचे जी यंत्रणा आहे ती बसलेली आहे. विकासाच्या बाबतीमध्ये आपले यशस्वी पंतप्रधान हे स्पष्टपणे सांगतात की विकास हे आमच्यासाठी 24 तास 7 दिवस आणि 12 महिन्याचा अभियान आहे. हे अभियान जे आहे ते निरंतर चालू आहे आणि ज्याची आम्ही पायाभरणी करतो त्याचे उद्घाटनही करतो. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याच राज्यामध्ये असे अनेक प्रचंड मोठ्या नवीन विशाल प्रकल्पांची पायाभरणी देखील आपल्याच माध्यमातून झाली आणि त्याचं लोकार्पण देखील आताच्या पिरियडमध्ये त्याच पद्धतीने होते. ड्रिपच्या बाबतीमध्ये ड्रिप इरिगेशनच्या बाबतीत आपल्या सर्वांना कल्पना आहे की त्याचं महत्त्व किती मोठं आहे. पाण्याचा योग्य वापर करण्याच्या अनुषंगाने 2015-16 पासून आतापर्यंत जवळजवळ 109 लाख हेक्टर पेक्षा जास्त शेतजमीन जी आहे ती सूक्ष्म सिंचनाच्या खाली आलेली. 109 लाख पेक्षा जास्त. त्याच पद्धतीने आपण नॅशनल हायवेचं काम बघतोय. राष्ट्रीय महामार्गाचं काम जे आहे ते अतिशय ताकदीने नियोजनबद्ध चालू आहे. आपलेच आदरणीय नेते नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून एक कमालीचा फरक पडलाय. 2014 मध्ये दररोज नॅशनल हायवेचं काम जे आहे ते देशात 11.6 किलोमीटर व्हायचं आणि 11.6 किलोमीटरचं काम जे दररोज व्हायचं ते आता 24 किलोमीटर पर्यंत गेलंय आणि गडकरी साहेबांचं लक्ष अगदी 40-50 किलोमीटर पर्यंत नेण्याचं आहे. हे त्यांनी अनेक वेळेस आपल्याला भाषणांमधनं आणि चर्चेमधनं सांगितलेलं आहे. रेल्वेच्या बाबतीत आमूलाग्र बदल झालेला आहे आणि आपण सर्वांनी तो निश्चित अनुभवला आहे. आपल्या जिल्ह्याच्या बाबतीत मी नंतर बोलेनच, परंतु मूळ मुद्दा असा आहे की वंदे भारत सारखी ट्रेन आता जवळजवळ 164 वंदे भारत एक्सप्रेस जे आहे ते यशस्वीपणे आता कार्यरत आहे आणि दर आठवड्याला महिन्याला संख्येमध्ये वाढ होते. त्याच्यातनं आपल्या नागरिकांची सोय जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये होते. विमानतळाच्या बाबतीत देखील आपल्या स्वातंत्र्याच्या नंतर 2014 पर्यंत 74 फक्त विमानतळ होती आणि गेल्या 12 वर्षामध्ये 90 विमानतळ अधिकची कार्यान्वित करण्यात आलेली आहे आणि याच्या पलीकडे जाऊन नवीन विमानतळाच्या बाबतीमध्ये काम सुरू झाले होते आणि त्याचा रेलेव्हन्स अगदी आपल्या जिल्ह्यासाठी देखील आहे. तेही मी आपल्याला पुढे आपल्याला सांगणार आहे. तसंच एम्सच्या बाबतीत ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस हे नवीन जवळजवळ 23 सुरू करण्यात आलेले आहे. काही महत्वपूर्ण इतर विषय देखील झाले. आपल्याला कल्पना आहे की राजभवन हा नामोल्लेख न करता काय म्हणतात आपण लोकभवन म्हणतो. तसंच दिल्लीमध्ये जे राजपथ होतं त्याचं नाव जे आहे ते आता कर्तव्य पथ केलेलं आहे आणि अशा प्रकारच्या विषयाच्या माध्यमातून लोकांपर्यंत एक वेगळा संदेश देण्याचं काम देखील आवर्जून झालंय. इंडिया गेटच्या तिथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा जो आहे तो उभारण्यात आलेला आहे. याची आपल्याला कल्पना आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवनाशी संबंधित जे 5 प्रमुख स्थळ होते त्यांना पंचतीर्थ म्हणून विकसित करण्याचा निर्णय झालाय. ते काम जे आहे ते चालू आहे. तसंच आदिवासी समाजाचे महान नेते भगवान बिरसा मुंडा यांची जयंती जी आहे ते आदिवासी अभिमान दिन म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. हे वेगवेगळ्या घटकांना योग्य तो न्याय देणं. एखादा विषय जर सुटून गेला असेल तर त्याच्या बाबतीत देखील योग्य ती
कार्यवाही करणं हे या 12 वर्षामध्ये घडताना आपल्याला निश्चितपणे दिसलेलं आहे. सरदार वल्लभभाई पटेलांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि आपलं जे नवीन संसद भवन आहे आणि त्या परिसरातला जो काही विकासाचा आराखडा आहे जो आता इम्प्लिमेंट होतोय ते देखील आपण सर्वांनी बघितलेलं आहे. मुघल गार्डनचं नाव बदलून आता त्याला अमृत उद्यान हे नाव दिलंय. रेसकोर्स रोड त्याचं पण आता लोक कल्याण मार्ग. म्हणजे ही जी नावं जी ब्रिटिशकालीन होती किंवा वेगळ्या अर्थाने आपल्याला अयोग्य वाटत होती ते देखील बदलण्याचं महत्वाचं काम जे आहे ते या प्रक्रियेमध्ये झालंय हे आपल्याला आवर्जून सांगायचं होतं. अंदमान निकोबारच्या बाबतीत कदाचित हा विषय आपल्याकडून सुटून गेला असू शकेल. ते देखील जनतेपर्यंत जायला हवं की तिथे जे 21 बेट आहेत त्यांना आपले जे परमवीर चक्र विजेते आहेत त्यांचं नाव देण्याचा एक अतिशय वेगळा अभिनव आणि महत्वाचा उपक्रम आदरणीय मोदी साहेबांनी राबवला. पोर्ट ब्लेअरचं नाव देखील श्री विजयपुरम असं करण्यात आलेलं आहे आणि देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी अनेक वेगवेगळे विषय जे आहेत स्मारकांच्या माध्यमातून उभे करण्यात आलेले आहेत. आपल्याला आठवत असेल की जनता कर्फ्यू होतं, आपल्याला आठवत असेल की थाळी टाळी अभियान होतं, घर घर तिरंगा होतं, एक बेड मागे नाम असे जे उपक्रम आहेत त्याच्यामध्ये पूर्ण देशातली 140 कोटी जनता सहभागी झाली. फिट इंडिया मुवमेंट, वोकल फॉर लोकल, परवा इंटरनॅशनल योगाचा विषय असेल, या सर्व बाबतीत देखील आपल्या सरकारने केलेलं काम हे जनतेने निश्चितपणे स्वीकारले आणि ताकदीने स्वीकारलेले आहे. वसुधैव कुटुंबकम हा विषय जो आहे या बाबतीमध्ये मला इतकाच उल्लेख करायचा आहे की कोविडच्या काळामध्ये भारताने त्या कठीण काळामध्ये 99 देशांना औषधं पोहोचवली होती आणि जगाचा सर्वात विश्वासू मित्र म्हणून त्यांनी स्वतःला सिद्ध केलं होतं. G20 ची यशस्वी त्यानंतर तिथे आपल्याकडे झालेली ती कॉन्फरन्स त्याचं अध्यक्षपद जे आपण भूषवलं होतं आणि अशा अनेक विषयांच्या माध्यमातून आपण आपल्या देशाची आणि संस्कृतीची ओळख जी आहे ती वेगवेगळ्या देशांपर्यंत पोहोचवली. परवा जो आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला गेला तो 177 देशांमध्ये साजरा केला गेला. तरी सुरुवात जी केली होती ती याच मुद्द्याने केली होती की 12 वर्ष हे फक्त अंक नाही तर त्या 12 वर्ष आणि त्याच्या पुढच्या वाटचालीच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये देशाची प्रगती सर्वच वेगवेगळ्या विभागात झालेली आहे. जनतेच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न झालेले आहेत. आपल्या धाराशिव जिल्ह्याचा जर विचार केला तर मला आपल्याला आठवण करून द्यायची आहे की 2014 मध्ये आदरणीय मोदी साहेब आपल्या धाराशिवला तुळजापूरला आले होते. तेव्हा त्यांनी तुळजापूरला आई तुळजाभवानीच्या तुळजापूरला रेल्वे आणण्याच्या बाबतीत उल्लेख केला होता आणि फक्त रेल्वे आणली एवढ्यापुरतं मर्यादित न राहता रेल्वे आणल्यानंतर आर्थिकदृष्ट्या या भागाचा कायापालट कसा होईल हे त्यांनी 2014 मध्ये नमूद केलं होतं. त्याच्या अनुषंगाने 2019 मध्ये भूमिपूजनही झालं. आपल्याला कल्पना आहे की माझ्या काही अडचणी आल्या, 2-2.5 वर्ष आपले असेच गेले, परंतु आता काम चालू आहे, ताकदीने चालू आहे आणि जून 2027 पर्यंत आपली ही जी धाराशिव तुळजापूरची कनेक्टिव्हिटी आहे ती पूर्ण करण्याची जबाबदारी रेल्वेने स्वीकारलेली आहे आणि जून 2027 किंवा फार तर जुलैमध्ये पहिली रेल्वे जी आहे ती आपल्याला तुळजापूर पर्यंत न्यायची आहे आणि आपलं तुळजापूर जे आहे ते देशाच्या रेल्वेच्या नकाशावरती आणायचं आहे. याला लागणारे 3000 कोटी राज्य सरकार निर्णय देते, केंद्र सरकार देते आणि आपले आदरणीय गृहमंत्री अमित शहा साहेबांनी देखील उल्लेख केला होता. त्या अनुषंगाने तुळजापूरचा कायापालट करून वैश्विक दर्जाचं धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याची देखील प्रक्रिया चालू आहे. या दोन्ही कामांना मिळून
जवळजवळ 5,000 कोटी रुपये हे केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून उपलब्ध होत आहेत. रस्त्याच्या बाबतीमध्ये नॅशनल हायवेचं नेटवर्क आपण सर्वांनी बघितलेलंच आहे. सुरत चेन्नईचं काम जे आहे ते लवकरच आता सुरू होणं अपेक्षित आहे. भूसंपादनाची प्रक्रिया बऱ्यापैकी झालेली आहे. शक्तीपीठ महामार्गाचा विषय याबद्दल आपल्यालाही कल्पना आहे. आपल्या भागाला त्याचा निश्चितपणे मोठा उपयोग होणार आहे. लातूर कल्याण या ग्रीनफील्ड प्रोजेक्टच्या बाबतीत देखील आपल्याला कल्पना आहे. आपल्या जिल्ह्यातनं काही भागात जाणार आहे आणि आपल्या भागातल्या खास करून शेतकऱ्यांना त्याचा खूप मोठा उपयोग होणार आहे. हे सगळे हेच करायचं आपल्याला. बंद करून चालू करा. आवाज बंद करून नवीन हवाई अड्डे किंवा एअरपोर्ट्स या आपल्या सरकारच्या माध्यमातून गेल्या 12 वर्षात झाले याचा उल्लेख केला. धाराशिवच्या बाबतीमध्ये देखील 2 नवीन विषय आपण हाताळायचे ठरवले. आपल्याला कल्पना आहे की MIDCच्या माध्यमातून आपण धाराशिवच्या एअरपोर्टची एअरस्ट्रीप चांगली केली होती. तिथे एव्हिएशन अकॅडमी सुरू केली होती. आता 1200 मीटरची एअरस्ट्रीप जरा कमी पडते. तिथे भूसंपादन करायचं आता म्हटलं तर कदाचित थोडा विरोध येऊ शकतो. त्यामुळे आपण UAVच्या बाबतीमध्ये तिथे निर्णय घेतलाय. UAVची पॉलिसी म्हणजे जे अनमॅन्ड एरियल आपले वेगवेगळे मशीन्स असतात त्याच्या बाबतीतला UAVचा विषय आहे. तो तुम्हाला समजून सांगायचं म्हटलं तर ड्रोन आपल्याला कळतं. ड्रोन जे आहे ते रिमोटली आपण वापरतो. अनमॅन्ड असतं म्हणजे त्याच्यामध्ये काही प्रत्यक्ष माणूस बसून ड्रोन चालवत नाही. तसेच फिक्स्ड विंगचे छोटे विमान असतात ज्या विमानाला आपल्याला व्यक्तीला बसवायची गरज पडत नाही. जमिनीवरती सुद्धा चालणारे खास करून मिलिटरीमध्ये वापरले जातात असे अनमॅन्ड व्हेकल आपण बघत असतो. कदाचित तुम्ही रील्समध्ये बघितलं असेल. आणि तसंच अनमॅन्ड जे अंडर वॉटर जे आहे पाण्यामध्ये जाणारे देखील अनमॅन्ड असे मशीन असतात. तर या बाबतीमध्ये हे जे UAV आहेत अनमॅन्ड एरियल व्हेकल्स आहेत याच्या बाबतीत आपण निर्णय घेतलाय की त्याचं R&D आणि टेस्टिंग करण्यासाठी हा एअरपोर्ट आपला वापरायचा. तिथेच इन्क्युबेशन आणि तिथे मॅन्युफॅक्चरिंगच्या अनुषंगाने देखील आपण एक मोठं इनोव्हेशनचं हब करायचं. गेल्या काही दिवसापूर्वी MIDCचे CEO आहेत नवीनच आले दीपक कपूर नावाचे. त्यांच्याकडे प्रस्ताव आपण दिलेला आहे आणि काही इंडस्ट्रीजला बरोबर घेऊन तिथे मोठं एव्हिएशनचं हब करायचं आपण ठरवलंय. आता हे सांगत असताना केंद्र सरकारची मदत घेऊन एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाची मदत घेऊन आपण तुळजापूरच्या जवळ 3.5 किलोमीटरची नवीन एअरस्ट्रीप आणि नवीन एअरपोर्ट करायचं ठरवलंय. त्याचा प्रस्ताव जो आहे तो MIDCच्या माध्यमातून एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाकडे गेलेला आहे आणि त्या 3.5 किलोमीटरच्या एअरपोर्टच्या माध्यमातून सोलापूर, धाराशिव, बीड आणि लातूर या 4 जिल्ह्यातले कंझ्युमर जे खास करून लोक विमान वापरू शकतील यांची सोय होणार आहे. आज आपल्या तुळजापूरला वर्षाला 1.5 कोटी भाविक येतात. त्या 1.5 कोटी भाविकांपैकी काही टक्के भाविकांनी जरी विमानाने प्रवास केला तर हा प्रकल्प यशस्वी होऊ शकतो असं तज्ज्ञांनी सांगितलं. आणि आपल्याला तर कल्पना आहे की रेल्वेने 5,000 कोटीची गुंतवणूक झाल्यानंतर तुळजापूरला खूप मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांची संख्या वाढणार आहे.
आपले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं स्वप्न हे आहे की जसं शिर्डीला एअरपोर्ट आला आणि एअरपोर्टच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात इंडस्ट्री आली आणि तिथे विकासाला चालना मिळाली, त्याच पद्धतीने तुळजापूरला देखील जसं आपली रेल्वे आहे, जसे 3-4 नॅशनल हायवे आहेत, तसंच या एअरपोर्ट आणि एअरस्ट्रीमच्या माध्यमातून आपल्या भागातला या 2-4 जिल्ह्यातला आर्थिक कायापालट व्हावा यासाठी केंद्राची मदत आपण एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून घेतोय. OLS सर्वे जो आहे तो त्यांच्या माध्यमातून केला जातो. मुरलीधर मोहोळ साहेब या विषयामध्ये आपल्याला आवर्जून मदत करत आहेत. पुढचा विषय आपल्याला सांगण्यासारखा आपल्या जिल्ह्याशी संबंधित ज्यात केंद्र आपल्याला मदत करते तो म्हणजे कोल्हापूर सांगलीचा पुराचं पाणी जे आपण इकडे आणायचं ठरवलंय त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला कल्पना आहे की फिजिबिलिटी रिपोर्ट जो आहे तो काही महिन्यांपूर्वी सादर झाला, त्याला मान्यता मिळाली आणि आता DPR बनवण्याची प्रक्रिया जी आहे ती लवकरच सुरू होणार आहे. DPRला साधारण 6 महिने लागतील. आपला प्रयत्न आहे 3 महिन्यामध्ये DPR कंप्लीट करण्याचा, म्हणजे वर्षभराच्या आतमध्ये प्रत्यक्षात कोल्हापूर सांगलीकडून इकडे पाणी आणण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू करण्याचं आपलं लक्ष आहे. पुढचा विषय आहे तो म्हणजे तारा प्रकल्प. तारा प्रकल्पाच्या बाबतीत आपल्याला कल्पना आहे की परत एकदा केंद्र आपल्याला मदत करते. नॅशनल हायवे अथॉरिटी जी आहे NHAIच्या माध्यमातून साधारण 100 एकरवरती तिथे लॉजिस्टिक्स पार्क करण्याच्या बाबतीतला प्रस्ताव आहे. त्याच्यावरती आता GD नावाच्या संस्थेच्या माध्यमातून मित्राच्या माध्यमातून काम चालू आहे. आपलं मेडिकल कॉलेज आणि आपलं जे सिव्हिल हॉस्पिटल आहे त्याच्या कामासाठी देखील केंद्राने आपल्याला मदत केली आहे, राज्य सरकारने मदत केली आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये म्हणजे त्याला मी साधारण 2 वर्ष करतोय, 2 वर्षाच्या कालावधीमध्ये 1000 खाटांचे नवीन खाटा आपल्याकडे उपलब्ध होतील आणि डॉक्टर्स जे आहेत ते साधारण 350 पेक्षा जास्त डॉक्टर आपल्या धाराशिवमध्ये या 2 प्रकल्पाच्या माध्यमातून उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. शेवटचा मुद्दा म्हणजे आपल्या जिल्ह्यात खास करून PMEGP आणि CMEGP वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून जी मदत मिळाली त्याच्यामुळे दरडोई उत्पन्न आपलं जे आहे ते साधारण 2 लाख रुपये पेक्षा पुढे आता चाललंय. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने केलेली जी कामं आहेत, दिलेली जी मदत आहे त्याचा निश्चितपणे फायदा आपल्याला जो दिसतोय तो तर आहेच, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन आपल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक व्यक्तीला अगदी स्पर्श करणारा हा महत्वाचा मुद्दा म्हणजे दरडोई उत्पन्न आपलं 2 लाखापेक्षा जास्त झाले. तर हे सर्व मुद्दे आपल्या सर्वांच्या समोर नमूद करायचे होते. आम्हाला जाणवतं की संख्या मुद्द्यांची खूप जास्त आहे, त्यामुळे विनंती आहे की आपल्याला जे योग्य वाटतात ते वेगवेगळे मुद्दे वेगवेगळ्या पद्धतीने अगदी एकाच लेखात एकाच दिवशी अपेक्षित नाहीये, परंतु याची माहिती घेऊन आपण जनतेपर्यंत पोहोचवावे हीच आपल्या सर्वांना विनंती करतो. काही प्रश्न असतील तर आपण जरूर विचारावे. दादा, हा मोदी केंद्राच्या बाबतीत सांगतो आपण, पण त्यामध्ये शिक्षणाच्या बाबतीत काय पाऊल उचलले नाही, कारण अनेक सार्वजनिक शिक्षण संस्था बंद पडत आहेत. तर शिक्षणाच्या बाबतीत केंद्रानं आतापर्यंत तुम्ही जे सांगितलं त्यामध्ये एक कुठेही नामोल्लेख झालं नाही. शिक्षणाच्या बाबतीत मी तुम्हाला ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचं बोललो, परंतु साध्या गोष्टी आहेत. आपल्या जिल्ह्यामध्ये जर सांगायचं म्हटलं तर जो काही निधी शिक्षणासाठी येत असतो तो मेजरली केंद्राकडून येत असतो. त्याचबरोबर आपलं इंजिनिअरिंग कॉलेज जे आहे ते आता प्रायव्हेट ट्रस्टचं न राहता हे गव्हर्नमेंटचं इंजिनिअरिंग कॉलेज होत आहे. आपला काही ठराविक प्रश्न असतील तर आपण जरूर विचारा. केंद्राशी निगडीत होते. मणिपूरच्या बाबतीत तो काय सांगितलं आपला आवाज, मणिपूरच्या संदर्भात काय बोलणं होतं आपण? केंद्रानं मणिपूरच्या संदर्भात जे आज पण जळतंय तर त्यावर काय उपाययोजना केली बोललं ना पाहिजे. नाही, आजची प्रेस जी आहे ना, केंद्राशी निगडीत आजची प्रेस आता मी नक्षलवाद जो आहे त्याच्या बाबतीत सुद्धा खूप ताकदीने पोलीस साहेबांनी काम केलं. असे काही मुद्दे राहिलेले असतील. मणिपूरच्या बाबतीत आपण वेगळी प्रेस घेऊया. आजचा मुद्दा काय आहे की 12 वर्षामध्ये आपल्या देशातल्या जनतेला मदत करणारी जी कामं झाली, विकास कामं झाली
या बाबतीत मी आपल्याला जास्त माहिती दिली. दादा, बेरोजगारी आणि महागाईच्या अनुषंगाने काय झालं असं मला वाटतंय का या 12 वर्षामध्ये? बेरोजगारी आणि महागाईच्या अनुषंगाने नाही, मी आपल्याला शेवटचा मुद्दा जो सांगितला, दरडोई उत्पन्न जर धाराशिवचं 2 लाखाच्या वर गेलं असेल, माझी आपल्याला विनंती आहे की दरडोई उत्पन्न दरवर्षी काढलं जातं. गेल्या 20 वर्षाचं दरडोई उत्पन्न आपण काढा आणि मग त्या विषयावरती आपण चर्चा करू की जनतेला थेट फरक पडला का नाही पडला. बेरोजगारीच्या बाबतीत जर विचार आपण करायचं म्हटलं तर तुम्ही एक फिगर काढा की म्हणजे परकीय आपल्याकडे गुंतवणूक जी झाली ती गेल्या 20 वर्षात किती झाली. माझी विनंती आहे की हे फिगर्स घेऊन आपण याविषयी चर्चा करू. पण एक शब्द मी आपल्याला नक्की देतो की बेरोजगारी आहे का, निश्चित आहे. महागाई आहे का, वाढली का, आहे. परंतु त्याच्यामध्ये गेल्या 20 वर्षात जो प्रचंड फरक पडलाय, लोकसंख्या तर वाढत चालली आहे, त्याचा जर विचार केला तर एकीकडे दरडोई उत्पन्न वाढत आहे, दुसरीकडे परकीय गुंतवणूक आपल्या देशामध्ये वाढते. या दोन्ही गोष्टीचा अर्थ काय? अर्थ असा आहे की आपल्यापर्यंत पैसा येतोय, बाहेरची गुंतवणूक जाते कुठे. मग त्याच्या डिटेलमध्ये पण आपण वेगळी चर्चा निश्चित करू. आपण या 2 गोष्टींची माहिती नेटवर्कवर उपलब्ध करून घेऊ शकता. दादा, मोदी सरकारचा हा 3रा कार्यकाळ आहे. विकसित भारत 2047च्या अनुषंगानं प्राधान्यक्रम काय आहे? मोदी नाही, देशाच्या बाबतीमध्ये मोदी साहेबांनी 2-3 गोष्टी अगदी स्पष्ट सांगितल्या. सगळ्यात महत्वाचं काय सांगितलंय? आत्मनिर्भर भारत. प्रत्येक बाबतीमध्ये आपण आत्मनिर्भर व्हायला हवं. विश्वगुरु आपण दुसरा शब्द बोलतो, त्याचा अर्थ काय की प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण लीड करायला हवं, वर्ल्ड लीडर व्हायला हवं. आणि मेक इन इंडिया हा जो विषय आहे, आता तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला बेरोजगारीचा किंवा तुम्ही महागाईचा, जवळजवळ प्रत्येक गोष्ट आपल्या इथे जर उत्पादित व्हायला लागली तर प्रचंड फरक पडणार आहे. थोडंसं वेगळं मी आपल्याला सांगतो. आपण आता सध्या एका प्रकल्पावरती जे काम करतोय तो प्रकल्प असा आहे की कचऱ्यापासून शेतीतला जो कचरा, ज्याला आपण ॲग्रिकल्चरल वेस्ट किंवा रेसिड्यू म्हणतो, किंवा हे सडलेलं अन्न असेल, धान्य असेल, फळं असतील, भाज्या असतील, अगदी कांद्याच्या बाबतीत जाळीत ठेवल्यानंतर कांदा 30% कुजतो. तर हे सगळं साधारण 5 रुपये किलोने विकत घेऊन, अति बघायला सुद्धा 5 रुपयाने विकत घेऊन क्रूड ऑइल बनवण्याची तंत्रज्ञान विकसित झालंय. आता माझ्या एका गाडीमध्ये मी त्याचं डिझेल वापरतोय. डिझेल कशापासून बनले? तर शेतातला जो अवशेष असतो, कचरा असतो, त्याच्यापासून बनलेलं डिझेल. म्हणजे याचा फायदा काय होतोय? एक म्हणजे भारतातलं तंत्रज्ञान आहे, मेक इन इंडिया होतंय. दुसरं म्हणजे आपण आत्मनिर्भर होतोय. कुठून तरी आखाती देशातनं पेट्रोलियम क्रूड आणण्याची गरज पडत नाहीये. आणि तिसरीकडे शेतकऱ्याचं उत्पन्न आपण वाढवतोय. तर असे जे प्रकल्प आहेत, CBGचा प्रकल्प आहे, त्याच्यामध्ये आता नेपियर ग्रासचा विषय आपण घेतोय, तर हे सगळे विषय जे आहेत त्याचा फरक पडणार. प्रधानमंत्री आवास योजनेच्या बाबतीत आपले काही स्पेसिफिक प्रश्न असतील कृपया आपण मला द्या. आज माझ्याकडे पूर्ण माहिती नाही, पण ती माहिती निश्चितपणे लेखी स्वरूपात मी आपल्याला देतो. आज माझ्याकडे नाही. त्याने मेडिकल कॉलेजची ठरलेली जागा आहे, आपल्या ITIची जागा आणि रस्त्याच्या पलीकडे जलसंपदाची जागा, असं साधारण 30 एकरचा कॅम्पस होतोय. ती जागा थोडीशी वाढवण्याचा माझा प्रयत्न आहे. सिव्हिल हॉस्पिटल आहे त्याच ठिकाणी, नवीन सिव्हिल हॉस्पिटल आहे जे ठरलं आहे त्याच ठिकाणी. शेवटचा प्रश्न घेऊया. नाही, असं नाही. काही अडचण नाही जागेची. परवा मी बैठक घेतली त्या विषयाची. नाही, परवाच मी बैठक घेतली, त्याच्या बाबतीमध्ये काही अडचण नाही.